गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी झोपायला अजून आहे. कराग्रे वसते करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदम प्रभात तेन कर दर्शनम. थँक यू गॉड. मोठा डॅडी. चल ये सुशीला जाऊ. कुठे जायचं सुशीला? चल. थोडी मम्मी मोठा का होतोय रोज? अजून मम्मा सारखं नाक दिसतंय आता. काय करायचं? जर का अजून एक मुलीचं नाक तुझ्यासारखं निघालं. अजून एक मुलीचं ना? हो. काहीतरी बोलू नको, लोकांना वाटेल प्रेग्नेंट. तू पण जर का मला मुलगी झाली त्याचं तिचं नाक तुझ्यासारखं निघालं. आईची काही नाही. मी देवालाच डिरेक्टली कोसणार आहे. येस. बोलू देत हा. झोपच लागत नव्हती काल रात्री. गॉड माहिती नाही. Oh, sorry. Was it like getting recorded? Good morning and welcome to a new vlog on my channel. झोपेली. Yes. Welcome to the new vlog. उत्तर तर नाही दिसत. हे काय करते उत्तर. वेलकम टू किती घाण दिसतं तुझ्या घरामध्ये. मग तू आवड. वेलकम टू अ न्यू व्लॉग. हा व्लॉग आहे अ रिअलिस्टिक डे इन आवर लाईफ, मोस्टली माय लाईफ, विच विल इन्व्हॉल्व हिम अँड हिम हू इज शाउटिंग आवर साइड. मंडे आहे 22 मे. नाही 25 मे आहे. परवा काहीतरी एक्साइटिंग होणार आहे 27 मेला. ही मुलं ना 27 मेला पण काहीतरी एक्साइटिंग होणार आहे. चाललोय आम्ही कुठेतरी. तर चला आजचा व्लॉग तर बघाच. 27 साठी पण एक्साइटेड राहा. खूप काय होणार आहे 27 ते 30. कुठे चाललास? पिकल बॉल. येस. गे लोकांचा स्पोर्ट खेळायला. हा असं म्हणतात पिकल बॉल इज गे लोकांचा स्पोर्ट खेळ. हे नवीनच ऐकते मी. हा बिकॉज टेनिस प्लेयर्सना वाटतं की काय आणि कधी प्लेयर्सना वाटतं की एव्हरी इंटेन्स injury-less sport, safest sport as of now, which I can pick is pickleball. गुड. That's why. गो ना. It was invented for वृद्ध लोकांसाठी आणि मी वृद्ध आहे. मनाने की शरीराने? सगळ्याच बाबतीत. चल जा बाय. सगळं करावं लागतं सगळं. मी नोव्हेंबर मध्ये ही सिरीज माझ्या इंस्टाग्राम वर करत होते, वेअर मी 37 डेज व्लॉग्स केले ऑन माय इंस्टाग्राम. आणि तेव्हा मला असं वाटलं की मला वेळच पुरत नाही. लाईक आय डोंट हॅव एनफ टाइम टू शो एव्हरीथिंग. कारण 2 मिनिटं मॅक्स मी 2.5 मिनिटं ही व्लॉग्स करायचे. पण आता मला मिळालं युट्यूब. कसं ते 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं किती करू शकतो. ऍपल खाणार आहे ना रियवी? ऍपल खाणारच ना? आजी कशी नाही आली? सो माय मदर इन लॉ शी कम्स एव्हरी डे सकाळी. आर्याशी खेळतात आणि त्यांचा टाइम आहे तो टू बी विथ हिम. सो आता काय येतील. मग मी करते माझं मेडिटेशन,
माझं बुक रिडिंग हे सगळं मी त्या एका तासात करते बिफोर आय बेड आली आणि मग आम्ही स्कूलला जातो. पटकन चहा बनवणार तोपर्यंत आय थिंक ती त्या येतील, मग आय कॅन डू माय मी टाइम. व्हेरी इम्पॉर्टंट मॉमीज आणि जे कोणी ऐकतंय, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू डू थिंग्स दॅट यू लव्ह टू डू, यू लाईक टू डू फॉर युअर सेल्फ. आणि मी नेहमी म्हणते हे, मी इंस्टाग्रामवर पण खूप वेळा म्हणले, बनाना नाहीये वीर, ऍपल आहे हे घे. आणि मी हे नेहमी म्हणते की चहा पिणं कॅन ऑल्सो बी मी टाइम. व्हॉट एव्हर इज मी टाइम फॉर यू, व्हॉट एव्हर मेक्स यू हॅपी. ते 2 मिनिटाची ऍक्टिव्हिटी असू देत, 5 मिनिटाची असू देत, नाहीतर अर्ध्या तासाची असू देत. टेक दॅट टाइम आउट फॉर यू एव्हरी डे. इट विल चेंज अ लॉट ऑफ थिंग्स फॉर यू. कारण इट चेंज अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी. 1 year बॅक, 6 months बॅक हे रुटीन नव्हतं माझं. 5, 6, 8 months मध्ये आय वुड से इतकं चेंज झालंय. अँड दीज आर द स्मॉल चेंजेस दॅट आय मेड विच चेंज एव्हरीथिंग. एव्हरीथिंग आहे. त्याच्यामुळे पण आज तुम्ही हा युट्यूब चॅनल पण बघताय और मी हा चालू केलाय, इज बिकॉज ऑफ एव्हरीथिंग दॅट आय चेंज्ड इन माय सेल्फ अँड अराउंड माय सेल्फ. चला चहा बनवते. आणि त्याच्याशिवाय माझं डोकंच चालत नाही. तू साल का नाही खात आणि सोफ्यावर आर्यवीर. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी. कसं खातोय बघा स्मार्टली, फक्त साल ठेवलंय डमा. ए वीर, सोफ्या आणि सोफ्यावर नाही खायचं, सेंटर टेबलवर ठेव ना. चल दिसेल ते गप्पा गप्प खातो. छान वाटते ते. काय ते तराराचं ग. हा बोललो तारा कसा घातलाय रे तू. महिन्यात आली. BMW मध्ये कप दिलेले, हा एक कप दिलेला. आज ह्याच्यात मी चहा पिणार आहे. मला हत्ती भयंकर आवडतात. आय लव्ह हत्ती. मला हत्तीचं पिल. माझ्या फोनची बॅटरी इतकी बरोबर वेळेला जाते. माझा फोन समहाव नाही कधीच चार्ज नसतो. आणि मी बोलवते माझ्या आणि तो गेला. बट मी म्हणते मला हत्ती पाळायला दिला तर मी हत्ती पाळू शकते. आय नो ते पाळीव प्राणी नाहीत, पण ते इतके क्यूट असतात. हत्तीच्या कप मध्ये चहाच पिते आता. हत्ती तर नाही मिळणार आहे मला. हो का? प्लेन आणलं का म्हणून वेलकम करायचं का? सुख. प्लेन आणायला गेलाय तो. हे प्लेन आहे तुझं. वेलकम वेलकम. हा कोणता गेम आहे. पायलट काका वेलकम. पायलट का बुलेटवर. हे काय करते सोनू? हे चेकिंग करतायत का? आणि हे आपल्या बॅगा चेक करतायत का? Totally relax, just sit and relax. Let yourself relax. You just listen to my voice. You listen to like my voice. You only hear my voice. And you and I are going to step on an elevator. And this elevator is going to go down. आर्यची जी आत्ताची स्कूल आहे तिथे तो आता समर कॅम्पला जातोय. ती स्कूल संपणार आहे उद्या. आज आणि उद्याच तो जाणार आहे. मला थोडं सॅड वाटतं की त्याला स्कूल चेंज करायची आहे. त्याचे टीचर्स अटॅचमेंट झाली होती वगैरे. बट ठीक आहे, यू हॅव टू डू व्हॉट यू हॅव टू डू. ही कोणती गाडी आहे सांगतो सांग. बर हात नको, फार छान आहेस. फायर इंजिन करेक्ट. मस्ती मस्ती मस्ती. मला बुक वाचायची आहे. आजी तुला टोमॅटो देते जा. हा दाखव कोणती बुक आहे. अशी दाखव, अशी उलटी आहे बाळा. अशी वाचणार आहे म्हणा. दाखव. येस. आणि दुसरी दाखव. ब्लॅक कलरची पण आहे. ही आहे दुसरी बुक जी मम्मा वाचणार आहे. वाचू देणार आहेस तुम्हाला. थँक्यू. चालला. थँक्यू बेबी. मी बुक वाचून येऊ. आर्यवीर मी बुक वाचते ना. तू का आलास परत. तू परत का आलास. काय करतोय. आजीने ऑमलेट बनवलं तुला. 8:30 वाजले. आर्यवीर जा पटकन. मला 10. हो मला 10 मिनिट.
आई बडबड तर 10 मिनिटं वाचू दे तोपर्यंत तू खाऊन घे. आजी थांबलीये प्लेट घेऊन. काय दिली? काय करतोय? द मोस्ट वंडरफुल थिंग टू नो इज इमॅजिन द एंड डिझायर्ड अँड फील इट्स रियालिटी. हे मी मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये मॅनिफेस्टेशनच्या बोललेले. जे हवंय ते ऑलरेडी झालंय असं यू हॅव टू बिलीव्ह. देन द इन्फायनाईट लाईफ प्रिन्सिपल विल रिस्पॉन्ड टू युअर कॉन्शियस चॉईस अँड युअर कॉन्शियस रिक्वेस्ट. 9:30 रे जे स्कूल 8:45 वाजले. पटकन करून घ्यावं नाही तर उशीर. आय डोंट नो आय एम ऑलवेज लेट बिकॉज देन आय एम अट्रॅक्टिंग इट. आय एम ऑलवेज ऑन टाईम. 8:45 वाजलेत. 9:30ला इथून निघायचं टार्गेट. 9:25ला निघायचं टार्गेट ठेवूयात. बघूयात काय होतंय. त्याचं खाऊन झालंय थँक्स टू माय मदर इन लॉ. अरे वी रांगोळीला चल. झालं ब्लॉग करायचा आहे का शिंकायचं? डॅडीज बॅग. शिंका येतात मला मध्ये मध्ये यार. वीर बाईक घे आणि चल चल. उशीर होता. चला आंघोळीला सोड. त्याला आंघोळीला सोड डॅडी. नाही प्रणित प्लीज रे. उशीर होईल त्याला. 9:30ला स्कूल आहे प्रणित. पावसात नक्की काय कोणती आंघोळ यांची मला नाही माहिती. यांच्यामुळे उशीर होणार आहे. यांच्यामुळे बॉईज बाप लेकाची आंघोळ चालली. बरं झालं मी माझं पटकन स्किन केअर हे सगळं करते. 9:25 दाखवीन मी तुम्हाला घड्याळ. बघूयात होतंय का. आम्ही या घरातनं 9:25ला बाहेर पडतोय का ते बघूयात. परवा जायचंय. कुठे ते मी तुम्हाला आता डेफिनेटली नाही सांगणार आहे. तुम्हाला ते कळणारच आहे. आय वॉन्ट टू कीप इट अ सरप्राईज. पण मला त्याची पॅकिंग करायची आहे. प्रणीतचा बर्थडे आला आहे इन 3 days. सो ऑफकोर्स त्याच्यासाठी चाललो आहे. काय काय होणार आहे, कुठे जाणार आहे ते सगळं तुम्हाला पुढे कळेल ब्लॉगमध्ये. तुम्हाला दाखवायचं आहे मला हे दोघं काय करताय. काय लावतोय तू डॅडीला? माझं झालंय. मी आता कपडे घालते. आर्यवेळ झालं जरा कपडे घालते आणि निघते. कपडे काय कपडे घालू. कपडे हा एक प्रश्न जो आहे तो कधी सॉल्व्ह होणार की काय कपडे घालायचे. मंडे आज. प्रणीतला जिमला जायला उशीर होतोय. काय करतात काय माहिती. लोशन कुठे गेलं. आर्य मस्ती करतो नुसता. विदाउट पॅन्ट जाणार आहेस. 5 काउंट्स करणार लवकर. 1 उठ. मग तुला मज्जा देणार आहे. 2 3 उभा राहिल्याशिवाय कसं घालू मी. 4 कशी घालायची रे पॅन्ट. कोणत्या प्रकारे पॅन्ट घालायची. 9:22 झालेत आणि प्लॅन चेंज झाला. काय झालं हे मी गेल्यावर शांतपणे तुम्हाला सांगेन. पण आर्यला आता कोण सोडणार आहे स्कूलला. डॅडी. तर बघूयात. बाय म्हणले. तुला म्हणायचंय डॅडीला हाक मार. उशीर होतोय म्हणा स्कूलला जायला. चल लवकर. किती क्यूट बोलते का तू मनी. किती क्यूट. लास्ट आर्यवीर बाय. शिव डॅडी फोन घे. मी आर्यवीरला स्कूलला सोडायला जाते आणि मग स्कूलला सोडून तिथे जवळच एक कॅफे आहे. मी तिकडे जाऊन बसते. छान माझी कॉफी पिते. मग साईड बाय साईड मी माझं सगळं काम करते. मी लॅपटॉप घेऊन जाते. मी सगळे एकदा फायनान्सेस बघते. आमचे फायनान्सेस थोडं कंपनीचं सगळं मी ओव्हरलुक करते की नजर फिरवते काय चालू आहे आणि एव्हरीथिंग. त्याच्यानंतर मी माझे एडिट्स करते. जसं की हा व्लॉग आहे आता मी ह्याचा ऑलरेडी लाईनअप लावीन टिल राईट नाव बिकॉज नाव आय हॅव टाईम. मग आता तर सगळे एडिट्स सगळं मीच करते. 10,000 सबस्क्रायबर्स होईपर्यंत मी करणार आहे असं मी ठरवलंय. तर तुम्ही लवकर माझे 10,000 सबस्क्रायबर्स करा सो दॅट मग मी व्हिडिओग्राफर पण ठेवीन आणि माझं काम थोडंसं अजून इझी होईल. माझा रीलचा कॉन्टेंट एडिट करते. रीलचे काय आयडियाज येत आहेत का बघते. बेसिकली मी 2 तास माझं सगळं काम करते. मी अजून नवीन एक स्किल शिकतीये. आय डोंट नो आता ते बोलू का बट इट इज सायकॉलॉजी रिलेटेड. मी अजून इंस्टाग्रामवर सांगितलं नाही. सो तुम्ही हे बघत असाल तर तुम्हालाच फक्त कळणार आहे की मी ते शिकतेय. ते थोडंसं साईड ट्रॅक झालं बिकॉज ऑफ माय सगळा शिफ्ट टुवर्ड्स मेकिंग कॉन्टेंट. त्याच्यामुळे ते थोडंसं साईड ट्रॅक झालं बट आय एम स्टील ट्राईंग. सो हे सगळं चालतं सकाळी इन द 2 hours दॅट आर्यवीर गोज टू स्कूल. पण आत्ता मी थांबली आहे. प्रणीत गेला. लकीली असेल 9:30ला स्कूल होती. 10ला असेल तर प्रणीतला जिमला जायचं असतं. मी आता माझे 1-2 स्टोरीज वगैरे शूट करणार आहे ब्रँड्सचे जे मला टाकायचे आहेत. हा व्लॉग लाईनअप लावणार आहे आणि मग मे बी कॉफी प्यायला जाणार आहे. अर्धा 1 तास शांत बसून कॉफी पिणार आहे. तर चला लेट्स गो. वेळ लागणार आहे हा व्लॉग एडिट करायला. आत्ता बसून मी फक्त किती
किती मिनिटाचा 4 का 5 मिनिटाचं एडिटिंग झालंय. अर्धा दिवसही झाला नाहीये इन माय लाईफ. पण विचार केला की मी ब्लॉगचं एडिटिंग कॅफेला जाऊन कॉफी पीत पण करू शकते. मी माझं पटकन शूट करून घेणार आहे आता आणि थोडंफार जमलं तर पॅकिंग करणार आहे. ऑर एल्स मग आरेवर दुपारी झोपल्यावर पॅकिंग करीन असा विचार करते आहे. मलाही साईड बाय साईड शूट करता करता आउटफिट्स दाखवणार आहे मी काय घालते ते. तुम्ही इन्स्टावर आय थिंक ऑलरेडी स्टोरीमध्ये बघालच ते आउटफिट्स, बट तरी टिकली लावायचे विसरले यार मी. थांबा, हा माझा जुगाड आहे गाईज, जुगाड. कारण माहिती नाही समहा मला जी हाईट हवी त्याला तो येत नाही. आणि माझ्या ना या फोनचं जे मागचं स्टिकिंगचं असतं ते पिंक जे काचेला चिकटतं ते हरवलं आहे. मला नाही माहिती ते कुठे. तर हा माझा जुगाड आहे. कधी माझं स्टोरेज फुल होतं, कधी माझी बॅटरी डाऊन होते. काय होतं. पण रेडी आहे, मी रेडी आहे, सेटअप रेडी आहे. फक्त आता बघूयात स्टोरेजचं बॅकअपला लावलंय. लेट्स सी. झालाय शूट मधला एक आउटफिट मी तुम्हाला दाखवलाच नाही. पण असं वाटतं की हेच कपडे घालून आता मी जावं कॅफेला. कारण परत कपडे बदला, परत दुसरे कपडे घाला. वाजले 10:30. 1.5 तास आहे आपल्याकडे बिफोर वी हॅव टू गो अँड आय हॅव टू गो अँड पिकअप आर्यवीर. आता कॅफेला जाऊन बसणार आणि ब्लॉग एडिट करणार. बिकॉज ना ब्लॉग एडिट करायला आता मी करत होते तेव्हा मला रिअलाइज झालं की वेळ लागतोय. कारण खूप छोट्या छोट्या क्लिप्स आहेत आणि खूप डेटा आहे. तर इट इज गोइंग टू टेक टाइम. आणि उद्या मला पोस्ट करायचं तर आय विल हॅव टू डू इट टुडे. सो पॅकिंग इज शिफ्टेड टू द आफ्टरनून. प्रणित पण मोस्टली कॅफेला येईल वन्स इज डन विथ इज वर्कआउट. आणि त्याची रिॲक्शन बघायची मला, कारण त्याला खूप आवडतं मी ड्रेसेस आणि साडी घालते तेव्हा. तर बघूया काय रिॲक्ट करतोय. एक आईस लागेल आणि फॅन फक्त इकडे झालं. ही आहे माझी गो टू कॉफी, आईस लाटे. ह्याच्यात ऑफकोर्स शुगर नाही आहे, जस्ट प्लेन आईस लाटे. सो मिल्क अँड कॉफी अँड आईस, दॅट्स इट. वाव, हे काय ब्लॉग की नई सुरुवात. आर यू प्रेग्नंट? तुझं काय डोकं फिरलंय का सकाळपासून? मी वाव म्हणालो ना पहिले, पण तुझं प्रेग्नंट होतीस तेव्हा जास्त घालायचीस ना असा ड्रेस. असं काही नाहीये, गप्पा बस. झाड पानं फुल आहे फक्त. हाय थर्व, हॅलो. इंट्रो दे तुझा माझ्या व्लॉग मध्ये. रेड हँडेड पकडलं गेलं, रेड हँडेड. तू का सांगितलं आपण पुढे चाललो? सांगितलं नाही मी माझ्या फॉलोअर्सना. पटकन हे सगळं म्यूट होणार आहे, म्यूट. हो थँक्यू. स्वतः बोल. तू 1 महिना वर्कआउटला नाही गेली मी, तर आज जाईल असा विचार करते. कार्डिओ तरी करी. हॅलो. कंटाळा मला झोप आली. आय थिंक मी बर्थडे पर्यंत झोपतो फक्त. ओके. रिक्षात कशाला बसायचं, आपण कारनी आलोय. काय केलं तू स्कूलमध्ये? काय केलं स्कूलमध्ये? मज्जा केली का? घंटा वाजवायचे का? काय घ्यायचं आर्यवीर? लाडू. कोणाकोणाला? तुला आणि मला. आमचा रोज आम्ही इथे येतो आणि काकांकडनं शेंगदाण्याचा लाडू घेतो. काका लाडू हे घे. आवडतं तुला लाडू? काय करतोय? घरी चल. क्रॉक्स घाल ना. मग तू इथेच राहणार आहेस का? ते चला घरी चला. घरी आली आहे परत. ब्लॉग करायला जागाच नाही माझ्या फोन मध्ये. तर आता तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे फोन मधला हार्ड डिस्क मध्ये वगैरे, तर स्पेस होणार आहे माझ्या फोन मध्ये हा ब्लॉग पुढे शूट करायला. काय खातो? ओरडाडे नको करू. दुसरा व्हिडिओ दाखवणार आहे. आणि आपण कसं जाणार आहे? कसं जातं प्लेन? वाव. तू पण नाचायचं माझ्यावर. आता झोपायचा टाइम झाला. स्लीप टाइम झालाय. स्लीप टाइम. कोण चाटतंय? कोण चाटतंय? झोपायचंय. चल आता. रँडमली स्किन केअर करायचं ठरलं. हा फॉक्सटेलचा बाय द वे खूप चांगला आहे मास्क. कारण परवा जायचंय त्याची तयारी. आता वेळ मिळाला आहे तर एडिट करता करता मास्क लावून बसणार आहे मी आता. पर्पल कलरचा असा हा क्ले मास्क आहे. छान आहेत त्याचे रिझल्ट. मी वॉश केल्यावर पण तुम्हाला दाखवीन.
मेकअपचे नवीन प्रॉडक्ट्स घेतले आणि माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे आय होप थोडं या पॅकनी हेल्प होईल त्याच्यासाठी पण. व्हाईट हेड्स तर खूप छान दिसतात या फेस मास्क. 10 मिनिट्स ठेवायचं आहे. हां हां स्किन बघा, हे बघा म्हणलं ना, थोडं छान क्लीन झालं आहे, नोज वगैरे पण टू गुड. आर्यवीर झोपला आहे आणि असं त्याची नॅनी येते 4 तास 2 ते 6 त्याला सांभाळायला. तो 2 महिन्याचा असल्यापासून आहे. माझं मगाशी एवढं नीट जेवण नाही आलं, सो मी आता जेवते आणि साईड बाय साईड ह्या ब्लॉगचा आधीचा पार्ट एडिट करते, सो दॅट हा ब्लॉग तुम्हाला उद्या लगेच बघता येईल. काय झालं रडायचं कशाला मग? अरे 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 मला काम करू दे चल. हॅलो केवढी पाय कशाला काय खातोय बाबा? सूप. कशाचं सूप? शी रे आर्यवीर. त्रास देतो मुलगा मला खूप, एडिटच करू देत नाही. आवरून खाऊन पिऊन झोपून सगळं करून आता स्विमिंगला चाललोय. तिकडून आई बाबांकडे जायचंय कारण माझे मामा मम्मी आलेत नाशिकहून, सो आहे अजून बराच दिवस बाकी आहे. चालून दाखव की मला. दे ना गुड्ड्या भाऊ, दे ना. मंकी कोणत्या बागेत? कधी गेला होता तू? बाबा काय बॅग घेऊन जातो म्हणले. कसली चर्चा? का तुला नको घेऊ का? झाडांवर गहन डिस्कशन चाललंय सगळ्या सिबलिंग्सचं. ही माझ्या आईची सख्खी बहीण आहे आणि तो तिचा मावस भाऊ आहे. चर्चा चालली झाडांवर. भयंकर झाडं आवडतात त्यांना सगळ्यांनाच. बागा आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या घरात. तिने नाही विचारलं सोडून जायचं का आपण? सोडून जायचं घरी आलोय परत आणि आता जाणार आहे जरा कॉफी प्यायला. दिवसाची शेवटची कॉफी. घरी आल्यावर खूप पॅकिंग करायचंय. दिवसभर पॅकिंग बोलली आणि काहीच केलं नाही. त्यासाठी नको प्रणित प्लीज जोरात नको चालू मम्मा. प्रणित एम्बॅरेस का करतोस तू लोकांना? आजकालचे जेनझीचं काय रे बाबा, काय लंग्स एवढूसे डेव्हलप नाही झालेत तरी सुद्धा बिड्या मारायला सुरुवात. थँक्यू. आर्यवेचा ओनली स्क्रीन टाइम कॉफी पिताना. युट्यूबबद्दल सांगत होते आणि बघा काय आलं. तुमच्या सगळ्यांमुळे हे एवढ्या लवकर पॉसिबल झालं. हे डॅड करते एवढीची वेळ आलेली आहे. ब्लॉग खूप मोठा झालाय ऑलरेडी. पण तू पोटूमध्ये कोणाच्या होतास? तू माझ्या पोटूमध्ये होता की मी तुझ्या पोटूमध्ये? मी तुझ्या पोटूमध्ये होते. अच्छा, मुळच्या पोटूतनं बाहेर आले का? अच्छा. आर्यवीर जस्ट झोपलाय आणि माझ्याकडं पॅकिंग होईल असं मला वाटत नाही. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हालाही वाटत नसेल तर हा व्लॉग आय थिंक आपण इकडेच एंड करूयात. उद्या पण व्लॉग होणार आहे. सगळी पुढे आता जी काही मजा होणार आहे तुम्ही बघणार आहात आणि आय एम शुअर यू गोना लव्ह इट. सो हा व्लॉग मी इकडेच थांबवते. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दिस वॉज अ डे इन माय लाईफ. तुम्हाला कसा व्लॉग वाटला मला सांगा. पहिल्यांदा मी एवढा मोठा व्लॉग केला आहे तर मला कमेंट्समध्ये सांगा. व्हॉट डिड यू लाईक, हाऊ डिड यू लाईक इट, अँड आय लव्ह टू हिअर व्हॉट यू गाईज हॅव टू से. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. श्रीराम श्रीराम श्रीराम.